आमचा देव महत्वाचा आमच्या इथनं गेला, त्यामुळं आम्हाला बाकीच्या देवांची गरजच नाही. अशी भाग्यान घडाई पंढरीची वारी, या वारीत नाचता भिजता यावा पंढरीचा श्रीहरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी. फोटोकडे पाहिले की दुःख दाट येतो बा. वारी जपलीच पाहिजे, आपला धर्मच आहे वारी जपण्याचा मार्ग. लय माऊली लय त्रास काढला आम्हाला, पैसा बुडू वाटत नाही. आमच्या टायमाला कपडा नव्हता, तो जर फाटला तर तो शिवायचा, तीच हे करायची. आणि थोडं आता सांगायला जरा लाज वाटते. पाठी जायचं नदीला आंघोळीला, तेच कपडा आपला हे करायचा आणि आंघोळ करायची, तोच कपडा परत गुजारायचा. थोडक्यात उदाहरण चंद्रभागेला हो, थोडक्यात उदाहरण. पैसा नव्हता त्या टायमात, आता भयंकर पैसा झाला. थोडंसं पोराच्या हातामध्ये 500ची नोट दिसते. आणि आमच्या टायमाला 2 आणे 1 पैसा, 4 आणे 1 आण्याची चवली, नंतर निघाले 10 पैसे, 2 पैसे, 5 पैसे, नंतर निघाले 1944 सालामध्ये वायसर निघाला. त्याच्या अगोदर टकला होता पितळाचे तांब्याचे पैसे होते पूर्वीचे, नोटा नव्हत्या. आमचे आजोबा आम्हाला खायला द्यायचे. 1 पैसा दिला की 1 किलो काही धान्य घ्यातून येत होतं. आणि आता बघा काय पावशेरी आहे ना, 100 रुपये पावशेरी आहे ना माऊली, खोटं नाही सांग. लई महागाई झाली. परत आता काय झालं, महागाईच होत चालली, वाढत चालली. नाही असं नाही, महागाई वाढतच चालली. ह्याच्यामध्ये दोष कोणाचा असं वाटतं मला, महागाई एवढी वाढत चालली? आता काय राजकारणामधूनच दोषीकार असायला पाहिजे. बरोबर. इष्टेचं आधार कार्ड चाललेले, परत त्यांनी काय केलं, आता 200 रुपये म्हणजे 199 रुपये द्यायचे आणि कार्ड काढायचे. म्हणजे आता हे काढायचं म्हणजे त्यांनी पैसे दिले आणि परत पैसे गोळा करायला सुरुवात केली. कार्ड घेताना 20 रुपये द्यायचे. कार्ड ज्या वेळेस फोटो ही कार्डाच्या टायमाला त्यांनी काय करायचं, 200 रुपये घ्यायचे. का बरं, मग 1 रुपये का आपला परत दिला नाही? 1 रुपयाने पैसे जमतात किती मागणी, तसं पाहिजे. बरोबर आहे ना. आणि 20 रुपयाने जमतात किती, ही याचा विचार केला का आपण? माणसं किती पण आता करणं भागच आहे, काढणं भागच आहे. प्रवास करावाच लागतो, देवा धर्माला जावंच लागतं. गाणगापूर आहे, पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे, तुळजापूर आहे, तिथून मोरपुरा देहू आहे, आळंदी आहे ना, म्हणणारे डोंगर आहे. म्हणजे ही सर्व आपल्याला फिरावंच लागते. मग नाही असं नाही. परळी वजुनाथ आहे, आवड्याचा नागनाथ आहे, फिरतोय मागली, खरंच फिरतोय. नाही असं नाही, जातोच. इकडं कुठपर्यंत गेलेलं, एर्डोनी पद्मावतीने बकासुराचं वध केलं, म्हणजे त्याला मारलं. 1 गाडी आणणं, 1 रेडा आणि 1 माणूस खात होता. बकासूर नावाचा राक्षस होता. काय करायचा, 1 गाडीवर आणणं, 1 रेडा गाडीला झुपल्याला आणि 1 माणूस खात होता. म्हणजे इतके तिथपर्यंत गेलं. परत पैठण, नेवासा, मावटादेवी, मढी, हे देव आपण सगळे फिरतात, करतो दरवर्षी. हो, दरवर्षी आता जे काय राजकारण चाललंय याच्याबद्दल काय सांगाल? आता पक्ष फुटायला लागले, कोणी कोणाच्यात जायला लागले. आता हे म्हणजे कसं विरोधपणामध्ये चाललेले सर, तर ह्याचा आपल्याला कसा न्यायनिवाडा करता येईल? पण लोकांची कामं पण होत नाही ना असे. कामं तर व्हायला, आता स्वतःची काय चाललेलं त्यांचंच चाललेले, त्यांच्या तुझून वाढावडी. तुम्हीच आता आपण जर मतदान नाही दिलं तर त्यांना निवडून पण देणार. आपण निवडून देतो, आपण निवडून, हे बरोबर, आपण निवडून देतो, हे बरोबर. पण आता मला काय म्हणायचं, ते जर आपले कामं जर केले तर मतदान द्यायचं, नाही कामं केली तर मतदान द्यायचं नाही, चुकवायचं. मतदान चुकून आपलाच लॉस आहे ना, आपलाच घाट आहे ना. हो, जरा मग घाटा झाला, असा बी घाट आहे तसा बी घाट आहे.
बरोबर आहे का नाही? नाही बरोबर, पण ते काय आहे म्हणतात तशातलं ते सोडता येत नाही. तुम्ही कधी आजी दादाला भेटले होते का? हा हो, कसं माणूस कसा होता? माणूस सज्जन माणूस, कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत काम बी करीत होते, म्हणजे काय आता हे झालंय गरिबाची सर्वांची कामं करीत होते. नाही असं नाही. सगळे आजी दादाकडे गेल्यानंतर आपलं काम होणार हे सगळ्यांना माहिती होतं. ते कुठलंही काम असू द्या. हो, कुठलंही काम असो करीतच होते. आता 2 दिवस उशीर का व्हायना, आठवडा का लागणार, पण ते काम करूनच. करून द्यायचं. आता इथून पुढचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? आता इथून पुढचं भविष्य आपल्याला काम होतील पण असं जरा सांगता येत खरं का, अशी शंका येते थोडी आपल्याला. म्हणजे आता आणि त्यातून जरी अजून समजा बुद्ध्या दिली परमेश्वराने ते खूप विचारतील काम नाही खरं. त्यांनी काय आठवणी ठेवल्या. बरोबर. म्हणजे वाकायला लावलं. बारामतीत आपण आल्यानंतर दादाची आठवण येणार नाही असं होणारच नाही. आठवण म्हणजे ते हृदयामध्ये सारखं आहेच आहे. सारखं आहेच नाही मनुष्यले सज्जता. आता जे आहे ते देवाची लीला. म्हणजे आज वारीत बघितलं की प्रत्येक जण आजी दादाचा फोटो वरती हातात धरून दादांना नाही का म्हणजे आठवण काढतोय. आठवण काढतो म्हणजे ठिकठिकाणी आहेतच फोटोला. फोटोकडे पाहिले की दुःख दाट येतो बा. बरोबर. म्हणजे जो व्यक्ती कधी दादांना भेटला बी नव्हता त्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस ते असं घडलं होतं त्यावेळेस. नाही ते कसं नाही हो. मग दुपारी काही का 4 पडले गेले ना, म्हणजे त्यांचं लक्ष आहे. बरोबर. आणखी बारामतीत वेळाला उशीर निसर्ग पावसाचे थोडीफार का होईना पण तो येऊन गेला. पण म्हणजे दादाचं लक्ष आहे असतं मला म्हणायचंय. परत ती या ना कुठल्या ना कुठल्या रूपात दादा कोणत्या का आपल्या होईना रूपामध्ये येणार येणार परत आणि यायला पाहिजे मला. आणि येणार आणि यावं असते दिन येणार नाही असं नाही. दादा आज पालखी बारामतीत आली काय सांगाल तुम्ही? बारामतीत पालखी आली, आनंदाने आली. पण 33 कोटी देव जरी आले बारामतीत तरी आम्हाला फायदा नाही. आमचा देव महत्त्वाचा आमच्या इथनं गेला. त्यामुळं आम्हाला बाकीच्या देवांची गरजच नाही. महत्त्वाचा म्हणजे आमचा दादा देव होता. त्यामुळं आम्ही आता कुठल्या देवांचा विचार करत नाही. देव आहेत का नाही ती सुद्धा आम्ही मानत नाही. इतका आमच्या दादाने बारामतीत विकास केला. ते दादांच्या आधी वागणं किंवा लोकांशी मिळणं ह्याच्याबद्दल काय सांगा? दादा सर्वांना धरून चांगलं होतं आणि दादा सर्वांसाठीच होते. पण काही लोकांना असा दादांचा घात केला की गोड बोलून दादाचा काटा काढला. दादा आज असते तर आज जर दादा असते तर अजून बारामतीतली कमीत कमी 30% अजून काम झालं असतं. पूर्ण 30% काम झालं असतं. दादा असं झाल्यामुळं 2-3 महिने कामं थांबली आणि पुन्हा मग चालू आता केली कामं. नाही तर दादांचं इतकं बारामतीत लक्ष होतं की पाला जरी कुठं पडला तरी झाडणारावर लक्ष असायचं. पाणी झाडाला कमी पडलं तरी पाणी मारणारावर लक्ष असायचं. कुठं जरी काही झालं तरी दादाचं पहाटे 5 वाजल्यापासून बारामतीला आकाश चक्कर चालत दादा करायचं स्वतः. आणि लगेच तिथं जिथं चुकत असेल तिथं का जे का बघत असतील त्यांना लोकांना सांगायचे बघ तिथं असं झाले, ते बघ तिथं असं झाले. इतके दादांचे लक्ष होतं. आज दादा नाही तर कसं वाटतंय? आज दादा नाही ते आमचं हृदय असं फुटून येते की आता मी स्वतः आमचे घरदार सर्व रडले. इतक्या दादांसाठी ही आहे आमचं. ते दादा नाही त्यामुळं असं मूडही कसलंच नाही कसलंच. दादा इथं कटड्यावरती बसले नुसतं बघताय लोकांकडे नाही का? कंटिन्यू मी इथेच असतो. सकाळची इथंच कामं लागतात आम्हाला आणि इथेच असतो. महिना झाला की इथं दादा 28 तारखेला कार्यक्रम संध्याकाळचा घेतात लोक. आम्ही इथं असतो. मी ह्या कट्ट्यावर सकाळपासून कंटिन्यूच असतो. 9-9:30 वाजता काम लागतात. तिथनं पुढं माणसं घेऊन मी कामाला जातो इथून. दादांनी काय काम केलं हे शब्द सांगू शकत नाही आपण. सांगून 33 कोटी सुद्धा देव करू शकत नाहीत. दादांची जागा चालवू शकत नाही.
आता तुम्हाला काय वाटतं पुढचं आता जे काही चाललंय असं होणारही नाही आणि कोण करणारही नाही दादाशिवाय. आणि इथनं पुढं पैदा सुद्धा कोणाशी होणार नाही दादाशी सारखं. कोणच होणार नाही आणि कोणच करून दाखवणार नाही. तुम्हाला काय वाटतं पुढचं भविष्य कसं असेल? नाही 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 भविष्य जरी बदलन जास्तीत जास्त 30% 40% होईल त्याच्या पुढे होऊ शकत नाही. दादा असा होता त्या अंगठीतला हिरा होता. तो म्हणजे करतो बोलतो म्हणजे बोलणार आणि करतो म्हणजे करणारच. मग तो कुठला बी त्याच्या आडवा येऊन द्याला तर उभा येऊन द्याला तर सरळ येऊन द्या कुठल्या बी पद्धतीने तो कार्यक्रम करूनच तो त्याचं काम करणार असा दादा होता. आणि मग 80 वर्षाचा आता हे बाबा किती वर्ष 80 वर्षाचे तरी त्यांना दादांची ती कुठं दादा कुठं त्यांचा आणि दादाचा काय संबंध तरी सुद्धा त्यांचा दादा की मनात प्रेम किती आहे का नाही. मग दादा आहे ना म्हणून प्रेम आहे. पण दादाच नाही तर आता कशावर ती कुणावर प्रेम करणार आहे नाही करू शकत. आता पुढं बारामतीचं कसं होईल काय तुम्हाला काय वाटतं? बारामतीचं किती जरी चांगलं झालं तरी पण दादा नाही ना चांगलं कराय. ही दुसरी काय चांगलं करणार आहेत. आता पोतूर त्यांना कळलं नाही 80 वर्षात आणि आता काय करणार आहेत ही दादानी केली 10-15 वर्षात सगळं. आता पुढं जर इथून पुढे दादा असते किंवा आता उद्या काटेवाडीत पालखी जाते दादा पालखीचं स्वागत करत असतात. हो. आता उद्या लोकांच्या भावना कशा असतील? सगळ्याच्या तुम्हाला सांगतो जसं तुम्ही आळंदी देवीपासून जरी निघलाय तेव्हापासून दादांच्या जो माणूस जरी दिसेल तो माणूस प्रत्येक वेळेस म्हणणार की दादा नाही. प्रत्येकाच्या मनात दुःख आहे. प्रत्येक लहान ते थोरापतूर दादांच्या की मनात दुःख आहे. प्रत्येक जण हे दादाची आठवण काढतोय बारामतीमध्ये. म्हणजे आहेच 2 वर्षाच्या पासून ते 80 वर्षापतूर दादांच्या मनात लोकांनी दादांनी जे घर केले आणि लोकांनी जरी जनतेने जे घर करून ठेवले दादांनी जनतेसाठी ते कधीच मिटणार नाही. म्हणजे थोडक्यात 400 वर्षाची पासून जशी 300 वर्षापासून दिंडी जशी जाते आळंदीपासून ती पंढरपूर पोतवर तशी दादाचं ही 2026 पासून ती जाणार. ती शेवट आता आम्हाला तर काय सांगता येणार अजून किती वर्ष लोक किती जगतात आणि किती वर्ष राहतात. पण ते आयुष्यभर दादाचं नाव राहणार गणेश बुकात म्हणलं तरी चालेल. बाबा हंकार निशगन दाटी गुरुवचन फुटली पाट माता भक्ती भेटली भवंत त्याने मार्ग दाविला काट नरहरी रामा गोविंदा वासुदेवा एक बोलता स्पष्ट बोलावं वाचे हरी हरी मनावा संत समागम धरावा त्याने ब्रह्मानंद होये आगावा आला शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले आश्रयराम भेटला पातकांचा थारा कळी काळाशी धाक धरा रागा आनंदाची डोही आनंद तरंग वारीतच भेटला मला सखा पांडुरंग. म्हणून आपण हे करत असताना मी फुलचंद नाट्यटिळक मुक्काम पोस्ट खैराव तालुका माढा जिल्हा सोलापूर शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गेली 15 वर्ष होऊन गेलीत. त्यामध्ये 42 अभंगाचं दान मला मिळालं. कारण मी आमच्या जगाचा मालक विश्वविद्यापीठ पंढरपूर त्याचा कुलगुरू पांडुरंग त्यांना एकच सांगितलं देवा मी फुलचंद नाट्यटिळक म्हणून वारीतमध्ये चाललो नाही तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये एक संत गाडगेबाबाच्या रूपात मी चाललोय तर मी काही बोलणार नाही. जे काय बोलायचं आहे ते तू माझ्या मुखातून बोल. बरोबर. कारण ईश्वरानं दिलेलं जे शब्दाचं धन ते कायमचं टिकतं. कारण अभंग म्हणजे कधी न बघणारं असं हे धन दिलं ते माझ्या वारकऱ्यांनी स्वीकारलं. मी सहज
म्हणलं विठ्ठला आता माझी वारी सुरू झाली, पण वारी सुरू असताना चालत असताना मला थकवा येणार, मी झाडणार. तर झाडत असताना केर कचरा जो काय असेल ते वारीमध्ये अन्न असेल, केळी चाले असतील, काय जे असेल ते मला किंवा चपला असतील तर ते मी झाडत असताना मला थकवा येईल. मग मी चहा प्यायला बसलो एखाद्या ठिकाणी किंवा विश्रांतीला थांबलो तर कोणतरी येईल, कोण रे कुठला, तर काय सांगू द्यावा, तर आपोआप शब्द आलेत, आम्ही पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती घडावी निष्काम, दृढांतरीचा भक्तिभाव जन माणसात पाहतो देव. सत्यकर्म माझी पूजा राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती ते रमत नर नारी. विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोजन्मी सेवा घडावी, ह्याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच वेळी हे जे गाडगा आहे पिढ्याने पिढ्या राहू शकतो पण आपला ध्येय राहू शकत नाही. म्हणून खाऊ न गुटखा अन्न मिळतो लटका, कर्करोग होणं संसार होतो फटका. झाला गुटखा बंदी मावा करतो आनंदी, कधी वैर करता रोग, भोगावल कर्माचा भोग. खेळ नकोस कधी रे मटका, संसार होईल कायमचाच फटका. आणि म्हणून यंदा आज कवी कालिदास दिन मेघराजाचं आणि पृथ्वीचं नातं जे आहे पती पत्नीचं जे मिलन होतं आणि ते म्हणजे कवी कालिदास मेघदूत हा ग्रंथ लिहिला संस्कृतमध्ये. म्हणून आज आपण त्यांची आठवण होत असताना जय हरी बरसाव्या सरी वरे सरी चिंब बिजा वारकरी, या वारकऱ्याच्या वेळी बक्कळ तारांबळ दूर व्हावा दुष्काळ, अशी भाग्यावन घडाई पंढरीची वारी. या वारीत नाचता भिजत यावा पंढरीचा श्री हरी, सुखी समृद्ध करावा शेत करी. जय हरी निर्मल वारी हरित वारी, एक तर झाड लावूया दारी, नेऊया आरोग्य वारी. रामकृष्ण हरी, चला जाऊया पंढरपुरी. परंतु हे करत असताना आज कवी कालिदासाचं स्मरण होत असताना माणूस म्हातारा झाला तरी मन म्हातार होत नसतं. दोघांना चिंब पावसात भ्यायचं असतं, कारण आभाळ दाटून आलं की मन दाटून येतं. आणि आपल्या कॉलेजच्या जीवनातलं तारुण्य पर्व आठवून येतं की प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणते प्रेयशी वाटत असते. म्हणून माणूस म्हातारा झाला तरी मन म्हातारा होत नसतं. दोघांना चिंब पावसात भ्यायचं असतं. बायको कितीही देखणी असली तरी प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोणते प्रेयशी वाटत असते. तो त्यासाठी गीत लिहित असतो, ती त्यासाठी गीत गात असते. पण हे गीत एकट्याने कधीच गायचं नसतं आणि दोघांनी चिंब पावसात भ्यायचं असतं. ते कसं बघूया. गीत तुझे शब्द माझे, गाणे आपण गाऊ, गाणे आपण गाऊ. ये 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 सखे आपण पावसात नाहू. आभाळाला दाटून जीव होतो कसा विस, आणि ठाई ठाई सखे मला होतो तुझा आभास. वाट तुझी मी किती वेळ पाहू, वाट तुझी मी किती वेळ पाहू, आणि गीत तुझे शब्द माझे गाणे आपण गाऊ. ये ये सखे आपण पावसात नाहू. हृदयाच्या पानोपानी, हृदयाच्या पानोपानी सखे लिली तुझी गाणी. या या मनावर कोरल सखे तुझं नाव, सखे तुझं नाव, आणि माझ्या बेटीसाठी सखे. अवकाळी पावसावानी वेळोवेळी धाव, हित गुज करण्या दूर दूर जाऊ, हित गुज करण्या दूर दूर जाऊ, आणि गीत तुझे शब्द माझे गाणे आपण गाऊ. ये ये सखे पावसात नाहू, पावसात नाहू, पावसात नाहू. आणि माझ्या मित्रांनो आता पाऊस जवळ आलेला आहे, आज काही भागात पडला आहे. आणि आज आम्ही कवी कालिदास दिन साजरा करत असताना आमच्या इतकं मोठं भाग्य की आम्ही ब्रह्मपुराच्या तिथं एका ठिकाणी कार्यक्रम करत होतो. आणि त्याच वेळेस असा बरसा पाऊस म्हणल्यानंतर ही कवी कालिदास दिन साजरा करत असताना आम्ही सादर केला आणि नेमका पाऊस सुरू झाला. तसाच हा मेघराजा खूप खूप बरसावा आणि आमचा सुखी शेतकरी समृद्ध करावा, हीच मी माझ्या पांडुरंग चरणी गणेशा चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी, जाऊया पंढरी. एवढंच एक विनंती आहे की तुम्ही आईवडिलांची सेवा करताय, केली पाहिजे, सासूची सेवा केली पाहिजे, नाहीतर दिखापणा करू नका. काय बोलले वरल्या रंगा चोका डोंगा पडी भावनवी डोंगा, म्हणून दिखापणासाठी करू नका. आईवडिलांची सेवा चांगली करा, सासूची सेवा चांगली करा, चांगली पुस्तकं करा, निर्व्यसनी राहा. हीच खरी आपल्या वारीची खरी पुण्याई असेल. आता यावर्षी आजीदादा नाही आहेत वारीमध्ये, दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत हे आजीदादा करत असतात, त्याबद्दल काय सांगाल? ते एक वैभव असतं, कारण आपल्या भारतामध्ये किंवा एक महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव आहे की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. बरोबर. पण माणूस गेल्यानंतर खूप दुःख आहे. कारण आम्ही वारीत असताना आम्ही गेली 15 वर्ष वारीमध्ये मी आलेलो आहे.
दादाला आम्हाला चालता चालता आम्ही भेटायचो आम्ही. हा. पण आम्ही दादांच्या घरी कधी गेलो नाही, कारण जायची गरज नाही. कारण का असतं त्यांच्याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष असताना सुद्धा, परंतु वारीमध्ये सर्वांना एक वारकरी एक समतेचा मानवतेचा विचार त्यांच्याकडे होता. शाहू फुले आंबेडकर म्हणजेच ही वारी आहे. वारी कारण ही वारी म्हणजे समतेची, ही वारी म्हणजे मानवतेची आहे. प्रत्येकाला माणूस हा त्यांच्याकडं सारखा होता. बरोबर. त्यांच्या अंगावरती कपडे भारी आहेत का हलके आहेत, तो कुठल्या पक्षाचा आहे त्यांना विचार करता, तो एक माणूस आहे. बरोबर. तो माझ्याकडे आलाय, त्याचं काय काम आहे, अडीअडचणी आहेत, त्याला ती बोलतं करणं म्हणजे कर्म ही पूजा, आणि त्याच्या अडीअडचणीत उभा राहणारा असा देव माणूस कोणी नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वारा नला गो राजसा विष्णू दासा